सकाळी पोह्यांचा नाश्ता केला होता आणि बाकीची कामं आवरून घेतली. मिस्टरांना सुट्टी असते त्यामुळे दुपारीच गरमागरम जेवण बनवलं. मटकीचं कालवण आणि भाकरी केल्या. लगेच किचन ओटा क्लीन करून घेतला आणि जेवण झाल्यावर दळण केलं आणि बाहेर जायला निघालो. काही भाजीपाला आणि थोडेसे फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात पण जायचं होतं. त्यामुळे इथलं प्रसन्न वातावरण आणि स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. जेव्हा आम्ही गेलेलो ना तेव्हा तिथे अजिबातच गर्दी नव्हती. आमचं दर्शन झाल्याच्या नंतर मोठीच्या मोठी रांगच लागली. म्हटलं बरं झालं आपलं लवकर दर्शन झालं. तिथं समोरच एक दत्तगुरूंचं मंदिर आहे. मग तिथलं पण दर्शन घेतलं आणि संध्याकाळच्या वेळी ना गुरुवार असल्यामुळे इथं भरपूर गर्दी होती. त्यानंतर ना आम्हाला जे थोडेसे फ्रुट्स आणि भाजीपाला घ्यायचा होता तो घेतला आणि घरी आल्यावर थोडासा दिवाळीचा फराळ केला आणि फ्रेश झाल्यावर चहा ठेवला. चहामध्ये ना मी कोरा चहा ठेवते. 2-3 लवंगा, 2-3 मिऱ्या आणि थोडंसं अद्रक टाकून छान लागतो असा चहा. पिल्यावर लगेच स्वयंपाकाला लागले. आज मला पालकची भाजी करायची होती आणि त्याचसोबत काही पालकची भजी पण केली. स्वामिनीसाठी वरण भात केला होता तो तिला भरवला आणि आम्ही पण जेवण करून घेतलं आणि संध्याकाळी जेवण वगैरे झालं ना की किचन मला असं क्लीनच लागतं. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडले शेअर, लाईक अँड सबस्क्राईब.